तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम योजनेअंतर्गत 118 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि अनेक जण मित्रांनो आता ह्या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी धावपळ करतात किंवा त्यांना अनेकांना घरे घ्यायचे आहेत, ज्यांना ऑलरेडी घरे आहेत किंवा ज्यांना 2-2 घरे घ्यायचे असतील त्यांची आता सध्या धावपळ सुरू आहे। पण नेमकं ही जी काही योजना आलेली आहे त्या योजनेसाठी काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहणार आहोत। महत्त्वाच्या बाबी म्हणजे नेमकं कोणत्या ठिकाणची घरे ही जास्त प्रमाणात मागणी येऊ शकतात, कोणत्या ठिकाणच्या घरांना जास्त मागणी येऊ शकते किंवा जी घरे आतापर्यंत विकली गेली नाहीत त्याच्यामागची कारणं काय आहेत, कुठल्या कारणाने ती विकली गेली नाहीत आणि या लॉटरीमध्ये किंवा या योजनेमध्ये कोणत्या घरांना जास्त मागणी येऊ शकते हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही म्हाडाची योजना आहे मित्रांनो, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो ही योजना सर्वसामान्यांसाठी नाही। अनेकांनी कमेंट्स केल्या की सर एवढी किंमत असते का, तेवढी किंमत असते का? मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रथम येणाऱ्यास प्रथम योजना अशी आहे की जी मागील लॉटरीत न विकलेली घरेच या लॉटरीमध्ये विक्रीसाठी काढलेली आहेत। आता लॉटरीमध्ये का घरे विकली गेली नसतील, त्याची कारणं काय असतील हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पण अशी घरे मित्रांनो जी मागील 2 ते 3 वेळेस लॉटरीत समाविष्ट करून सुद्धा ती विकली गेली नाहीत, त्यांना लोकांनी पसंती दर्शवलेली नाही। त्याच्यामागची कारणं सुद्धा काही वेगवेगळी आहेत। जी कारणं आहेत की का विकली गेली नाहीत ती काही कारणं आहेत मित्रांनो। त्याच्यामध्ये पहिलं आहे की काही ठिकाणची घरे ही EWS उत्पन्न गटासाठी, जसे की वडाळा, अँटॉप हिल वडाळा येथील घरे ही EWS उत्पन्न गटासाठी आहेत आणि त्याची किंमत ही 40 ते 42 रुपये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती मागील लॉटरीमध्ये। मग 42 लाखाचा घर EWS वाला माणूस ज्याचं उत्पन्न 50,000 पेक्षा कमी आहे तो कसा घेऊ शकतो, हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि म्हणून कुठेतरी ही घरे रिकामी पडून आहेत। आता ही घरे ओपन मार्केटमध्ये, खुल्या बाजारामध्ये म्हणजे म्हाडाच्या ओपन मार्केटमध्ये उपलब्ध केलेले आहेत। अर्थातच इन्कमची अट काढलेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच या घरांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो असं आमचं वैयक्तिक मत आहे। कारण 2 दिवसापूर्वी आम्ही त्या ठिकाणी साईटला गेलो होतो मित्रांनो। साईटला जाऊन मी व्हिजिट केली, काही विजिटांशी बोललो, ज्यांना मागील लॉटरीत घरे लागली होती अशा विजिटांशी मी स्वतः बोललो आणि त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली की सर माझं या ठिकाणी घर आहे, म्हणजे वडाळ्यामध्ये माझं घर लागलेलं आहे, तर मी परत भरू शकतो का? तर नक्की भरू शकतात। मग सर मला इथे आता अर्ज करायचा आहे असं अनेकांनी आवर्जून सांगितलेलं आहे। म्हणजे काय तर वडाळ्यातील जी घरे आतापर्यंत विकली जात नव्हती त्या घरांना सुद्धा कस्टमर आता तयार आहेत। कारण काय तर आता याच्यात काही बदल करण्यात आलेले आहेत। अर्थातच इन्कमची मर्यादा काढलेली आहे। ज्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं आहे, 12 लाख आहे, 9 लाख आहे, 10 लाख आहे, ते चांगली म्हणजे ही 42 लाखाची घरे सहज घेऊ शकतात। आणि मी सुद्धा सांगेल मित्रांनो की वडाळ येथील जी काही घरे आहेत 28 घरे 27 घरे ही एका झटक्यामध्ये विकली जाणार आहेत, यात काही शंका नाही। दुसरा प्रश्न मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा की आता हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला जे आपण पाहिलं की काही कारणं होती, काही ठिकाणच्या घरांच्या किमती ह्या अवाढव्य आहेत, कम्पेअर टू मार्केट खूप जास्त आहेत आणि म्हणून तेथील घरं ही विकली जात नाहीत। काही ठिकाणी उत्पन्नाची अट आणि उत्पन्न गट याच्यामुळे सुद्धा जे तफावत आहे त्याच्यामुळे सुद्धा काही घरे ही विकली गेली नाहीत आणि म्हणून जसं की अल्प उत्पन्न गटासाठी काही घरे आहेत मित्रांनो, जसं परेल लोअर परेल येथील जे काही सिटी व्ह्यू बिल्डिंग आहे तेथील घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी होती, पण त्याची किंमत ही करोडच्या घरामध्ये म्हणजे 1.25 कोटी 2 कोटी 1.5 कोटी अशी त्या घरांची किंमत आहे। तिथे सुद्धा ती घरे विकली गेली नाही कारण तिथे होम लोन होण्याचा प्रश्नच नव्हता। पण आता मात्र ही अट काढल्यामुळं तेथील घरांना सुद्धा मागणी वाढू शकते अशी म्हाडाला अपेक्षा आहे। अर्थातच ज्या घरांना आतापर्यंत कस्टमर मिळत नव्हते नियमामुळं अटीमुळं तेथील घरे आता कुठेतरी उच्च उत्पन्न गटातील अर्जदार घेऊ शकतात असे कुठेतरी बोललं जाते। पण तिथेच काही घरांची किमती कम्पेअर टू मार्केट जास्त आहेत, त्या घरांना मात्र मागणी येईल का नाही हाही खूप मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। आणि म्हणून काही कारण आहेत मित्रांनो, ही जी काही महत्त्वाची कारणं आहेत की ही घरे का विकली गेली नाहीत, अनेकांनी विचारली सरी घरी का विकली जात नाहीत, कारणं काय आहेत? तर मग महत्त्वाची कारणं आहेत। कारण आता जसं मी वडाळ्यात सांगितलं की वडाळ्याचं हे अनामत वडाळ्याची जी काही अट होती अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे होती त्याच्यामुळे तेथील घरे विकली गेली नाही, पण आता ही घरे विकली जातील आणि 100% ती विकली जाते मित्रांनो। कारण तेथील जे काही मार्केट व्हॅल्यू आहे, तेथील जे काही लोकल इश्यूज आहेत, आपण पाहिलेलं की झोपडपट्टी एरिया आहे, बऱ्याचपैकी म्हणजे कंजस्टेड एरिया आहे आणि क्लीन नाही आहे, साफसफाई नाही, नीट का एरिया नाही। पण भविष्यातील जर विचार केला, भविष्यातील गुंतवणुकीचा विचार केला तर नक्कीच तिथे चांगल्या प्रकारे तुम्हाला भविष्यामध्ये फ्युचरमध्ये येऊ शकते। आणि आता ही अट काढल्यामुळं बऱ्यापैकी उत्पन्न असलेली लोक सुद्धा
तिथे घर घेऊ शकतात, जरी तुमचं अगोदर घर असेल तरी, जरी याच्यापूर्वी घर लागलेलं असेल तरी. काही काही ठिकाणचं आपण बघूया. तुंगापवी येथील तुम्ही जर घरांचे डिटेल पाहिले तर तेथील घरांच्या किमती ह्या बऱ्यापैकी जास्त आहेत कम्पेअर टू मार्केट, आणि म्हणून तेथील घरे विकली जातील किंवा नाही हाही खूप मोठा प्रश्न आहे. कारण ती ऑलरेडी MIG आणि HIG उत्पन्न गटासाठी आली होती, आणि आता सुद्धा तेथील त्या गटातील अर्जदार घेऊ शकतील का नाही हाही खूप मोठा प्रश्न आहे. आता बघा, जी घरे EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी होती ती घरे एका झटक्यात विकली जाणार आहेत. लक्षात घ्या, माझं वाक्य तुम्ही परत ऐका. जी घरे EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी होती ती घरे झटक्यात विकली जातील. जी घरे ऑलरेडी HIG उत्पन्न गटासाठी आहेत, जी 1.5, 2, 3 करोडची आहेत, त्या घरांमागे मात्र कस्टमर मिळेलच याची शाश्वती देऊ शकत नाही. उदाहरण झालं तर ताडदेव मुंबई येथील जी काही घरे आहेत मित्रांनो, ज्याची किंमत 6 कोटी, 7 कोटी, 8 कोटीपर्यंत आहे, ती घरे विकली जाणार नाहीत किंवा ती जातीलच अशी, कारण ती ऑलरेडी HIG साठीच होती आणि HIG लोक घ्यायला तयार नव्हती. जे गर्भ श्रीमंत लोक सुद्धा ती घरे घ्यायला तयार नसतील तर बाकीचे लोक कशाला घर घेतील हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जे जुहू एरियामध्ये घरे आहेत, अंधेरी पश्चिममध्ये जे काही जुहू घरे आहेत तेथील घरे सुद्धा आपण किंमत पाहिली की बऱ्यापैकी किंमत जास्त आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमीत कमी 3 कोटी 12 लाखापासून 3 कोटी 12 लाख ते 5 कोटी 38 लाखापर्यंत आहेत. आणि ही जी काही घरे आहेत ती ऑलरेडी HIG उत्पन्न गटासाठीच होती, म्हणून ही घरे विकली जातीलच अशी शाश्वती आपण सांगू शकत नाही. त्याशिवाय हेरिटेज अपार्टमेंट येथील घरे सुद्धा आपण सांगू शकत नाही विकली जातील. पण जी कमी उत्पन्न गटासाठी होती, जसं की दूधवाला बिल्डिंग आहे किंवा जे विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमार नगर आहे, घाटकोपर पंतनगर MC सोसायटी आहे, सिटी व्ह्यू बिल्डिंग लोअर परेल आहे, पेगोडा व्ह्यू जे आहे चारकोप कांदिवली या ठिकाणची घरे आहेत, ज्यांची किंमत सध्या 59 लाखाला आहे, ज्याचं कार्पेट एरिया 39 आहे. आणि दुसरे आहेत मित्रांनो जे गायकवाडनगर मालाड मालवणी या ठिकाणची घरे सुद्धा ही विकली जातील, कारण ही पूर्वी LIG आणि EWS उत्पन्न गटासाठी होती. आता ही HIG तील अर्जदार या ठिकाणी घरे घेऊ शकतात किंवा त्यांना तशी संधी मिळणार आहे. म्हणून मी परत सांगतोय, जे नक्षत्र सोसायटी आहे तेथील घरे ही MIG उत्पन्न गटासाठी होती, आता ती HIG ची घरे घेऊ शकतील अशी शक्यता आहे. त्याच्यामुळं जे अँटोफिल वडाळा आहे, गायकवाडनगर मालवणी आहे, सिटी व्ह्यू चारकोप आहे, येथील घरे मात्र ही नक्कीच विकली जाणार आहेत, त्याला चांगलीच मागणी येणार आहे. फक्त जी ऑलरेडी HIG उत्पन्न गटासाठी घरे होती त्याला मात्र विकण्यासाठी म्हाडाला अजून बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि म्हणून मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट होते की ज्या ठिकाणी काही कारण होती की का ती घरे विकली जात नव्हती, आणि त्याची रिझन सुद्धा आपण पाहिलेले आहेत. परंतु कुठल्या घरांना जास्त मागणी वाढू शकते हे सुद्धा आपण आज थोडक्यात पाहिलेलं आहे. हे एक अंदाज आहे मित्रांनो आमचा की मागील गोष्टीचा विचार केला तर या ठिकाणी घरे नक्कीच विकू शकतात, जी अँटोफिल वडाळा, घाटकोपर, चारकोप आणि विक्रोळी या ठिकाणी घरे आहेत. बाकी घरांच्या संदर्भातलं नक्कीच आपण इथेल डिटेल सुद्धा लवकरच घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.